तर माझे एक सर होते क्लासचे, त्यांनी आम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, बिझनेसला तुम्ही 9 वर्ष द्या, बिझनेस तुम्हाला 900 वर्ष देईल. मग तू एवढ्या लवकर म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी जेव्हा तू बिझनेस करायचा विचार मनात आला तेव्हा तुला म्हणजे मनात कोणता विचार आला की करावं की नको? जी एक मैत्रीण होती स्कूलमधलीच, ती मला म्हणाली की ताई तू जे व्हिडिओज टाकतेस, फोटोज टाकतेस, ते मलाही शिकायचं आहे, तू क्लास चालू कर ना, मला तर एवढा लांब जायला पॉसिबल नाही होणार. तुला असं कुठे टर्निंग पॉईंट वाटला की जिथे तुझा बिझनेस ग्रो झालाय? म्हणजे जवळजवळ माझ्याकडे 50 मुली वीकली बॅचमध्ये होत्या आणि संडे टू संडे जी बॅच होती त्याच्यामध्ये 15 मुली होत्या. म्हणजे टर्निंग पॉईंट माझा तिथे आला. ती एक गोष्ट आहे, जे लोक जॉब करतायत त्या लोकांना एक सवय झालेली असते की महिन्याच्या एवढा बॅलन्स येतो माझ्या अकाउंटला, मग तो सोडून मी कशी काय रिस्क घेऊ, मग कसं मी लॉसमध्ये जाऊ, बिझनेस कसा काय नव्याने सुरुवात करू, ती एक मनात शंका असते. त्या लोकांना तू काय सांगशील? की तुम्ही सुरू करा, वाट बघू नका. मराठी माणसाने बिझनेस केलाच पाहिजे. नमस्कार रसिक प्रेक्षक, मी शांती भावकर. शून्यातून यशाकडे या आपल्या नव्या शोच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. शून्यातून यशाकडे आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण मराठी उद्योजक ज्यांनी आपल्या उद्योजकाची सुरुवात शून्यापासून केली आणि यशापर्यंतचा मार्ग गाठला, अशा आपण उद्योजकांना या कार्यक्रमामध्ये भेट देणार आहोत. खरं तर आमची ही शून्यापासूनच सुरुवात आहे. आम्ही यशापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि मला खात्री आहे तुम्ही सगळे रसिक प्रेक्षक आम्हाला मनापासून सपोर्ट करा. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आली आहे श्रुती पाष्टे, जिने आपल्या बिझनेसची सुरुवात 18व्या वर्षापासून केली. मग हा बिझनेस कोणता आणि तिला हे बिझनेस करण्याची प्रेरणा कुठून मिळाली हे आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार श्रुती. नमस्कार. तर माझं नाव श्रुती पाष्टे. गेल्या 3 वर्षापासून मी हा बिझनेस चालवते. माझी फॅशन अकॅडमी आहे. ह्याच्यामध्ये मी मुलींना शिकवते स्टिचिंग कसं करायचं. आणि ह्याची प्रेरणा कुठून मिळाली तर मी लहानपणापासूनच म्हणजे मला या सर्वाची आवड तर होतीच, पण ह्याला करिअर म्हणून बघायचं हा हेतू नव्हता माझा. माझं करिअर खूप वेगळं होतं. मी कबड्डी खेळायची शाळेत असताना, इंटरनॅशनल वगैरे खेळली आहे. मग माझं करिअर तेच बनणार होतं हे डोक्यात होतं. पण एकदा माझ्या पायाला लागलं तर मग घरच्यांनी सांगितलं की तू कबड्डी खेळू नको, बाकी काही करायचं तर कर. पण मग असं झालं माझं, चल घरच्यांनी सांगितलं कबड्डी खेळू नये, आता घरचे सांगतात ते चांगल्यासाठीच सांगतात, म्हणून मी त्यांचा तो निर्णय स्वीकारला आणि मी कबड्डी सोडून विचार केला आपण ह्याच्यामध्ये घुसूयात, स्टिचिंगमध्ये, कारण त्याची मला खूप आवड होती. कारण कसं व्हायचं, लहानपणी आई कपडे शिवायला द्यायची, पण जेव्हा ते घालायचे असतात तेव्हा मिळायचेच नाही. टेलर लोक खूप लेट करायचे, सीझन असल्यामुळे किंवा काही अजून त्यांच्या कारणांमुळे खूप लेट द्यायचे. मग तेव्हा मी निर्णय घेतला की मला हे शिकायचं आहे. पण मी तेव्हा हा निर्णय नव्हता घेतला की मला ह्यामध्येच बिझनेस करायचा आहे. मग मी शिकत असतानाच माझ्या डोक्यात आला, आपण आता इथे एवढा शिकलोय, एवढे पैसे घालवलेत, एवढा कोर्स केलाय, तर आपण ह्याच्यामधूनच बिझनेससुद्धा केला पाहिजे. आणि त्याचीच मी सुरुवात केली बिझनेस वगैरे करायची. मग तू एवढ्या लवकर म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी जेव्हा तू बिझनेस करायचा विचार मनात आला तेव्हा तुला म्हणजे मनात कोणता विचार आला की करावं की नको, की आपण कॉलेज पूर्ण करावं? कसं होतं, आजकाल फोनमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघत असतो, तर मग मी बिझनेस रिलेटेड रील्ससुद्धा खूप बघायची. तर मग त्यामुळे माझ्या डोक्यात असं होतं की मला बिझनेस पण केला पाहिजे, बिझनेसमध्ये इन्कम जास्त आहे हे सुद्धा माहीत होतं. तर माझे एक सर होते क्लासचे, त्यांनी आम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, बिझनेसला तुम्ही 9 वर्ष द्या, बिझनेस तुम्हाला 900 वर्ष देईल. आणि हेच वाक्य मी डोक्यात ठेवलं आणि माझ्या बिझनेसची मी सुरुवात केली की नाही, सुरुवातीला मला प्रॉफिट नाही झाला तरी चालेल, पण मी कंटिन्यू काम करतच राहणार. तू शिक्षण कुठपर्यंत घेतलंयस? मी 12वी पर्यंत शिकली आणि 12वी शिकत असतानाच मी याचे क्लास सुरू केले. मग तेव्हा तुला म्हणजे त्याच्यानंतर तू शिक्षण थांबवलंस? हो, 12वी नंतर मग मी शिक्षण थांबवलं आणि क्लास कंटिन्यू केले. मग तेव्हा तुला वाटलं नाही की शिक्षण पूर्ण करावं नंतर का बिझनेस सुरू करावा? नाही, तेव्हा मला असं नाही वाटलं, कारण मी हे स्टिचिंग शिकत असताना मी ऑर्डरसुद्धा घेत होते आणि ऑर्डर्समधून मला पैसेसुद्धा मिळत होते. मग ते लॉकडाऊनसुद्धा लागलं होतं माझ्या 10वी नंतर. मग तेव्हा मला अभ्यासातून थोडं मन माझं डायव्हर्ट झालेलं. मग मी अभ्यासामध्ये कधी अशी वळलीच नाही रिटर्न की मला पुढे शिक्षण कंटिन्यू करायचं आहे. 12वी पर्यंत शिकली कारण घरच्यांची इच्छा होती. मग त्याच्यानंतर मी याच फील्डमध्ये होते. तू जेव्हा हा बिझनेस सुरू केलास, स्टिचिंग पहिली शिकलीस म्हणालीस,
त्याच्यानंतर क्लासेस सुरू केले. जेव्हा सुरुवात केलीस तेव्हाच तू विचार केला होतास की इथपर्यंत मला जायचं आहे, की मला क्लासेस करायचे स्वतःचे? नाही, म्हणजे मी ते जेव्हा मी विचार केला की मी बिझनेस करणार, तर मग मी असं करणार की तो मी टॉपचा करेन. हेच सेम की माझ्या त्याच सरांचं वाक्य होतं, की त्यांनी अशी शिकवण दिलेली, तुम्ही आयुष्यात जे काही बनाल ते टॉपचं बना. भले तुम्ही भिकारी बनताय तर टॉपचा भिकारी बना, चोर बनताय तर टॉपचं चोर बना. तर माझ्या डोक्यातही हेच होतं, मी जर ह्या फील्डमध्ये जाते तर मी टॉपची डिझायनर होईल, की पुढे जाऊन मला ओळखलं जाईल, की ही डिझायनर म्हणून आहे आपल्या जगातली नंबर 1ची. हे मी ठरवलंच होतं. तू 4 वर्ष तुझे क्लासेस सुरू करतेस, म्हणजे चालवतेस. 3 वर्ष माझ्या क्लासेसला झाले. 1 वर्ष मी शिकत होते. यापुढे तुला काय करायचंय? यापुढे मला याच फील्डमध्ये माझं मॅन्युफॅक्चरिंग झालं पाहिजे. माझा एक ब्रँड आहे आकृती म्हणून. तो स्वतःचा अजून खूप म्हणजे जसं आपला आता Zara, H&M हे जसे खूप वरच्या लेव्हलला आहे, तसंच मला माझा आकृतीसुद्धा खूप वरच्या लेव्हलला नेईल. तुझे संकल्पना किंवा तुझे विचार खूपच उच्च दर्जाचे आहेत. मला असं विचारायचं आहे की तू आता 21 वर्षाची आहे, आपल्या बिझनेसमध्ये तू स्टेबल झाली आहेस, अचीव्ह केलं आहेस. तर तू जेव्हा आता मागे वळून बघतेस किंवा जेव्हा तुझे मित्रमैत्रिणी कुठेतरी वेगळा जॉब करत असेल किंवा काही करत असतील, की तुला असं वाटतं का की मी कॉलेज कंप्लीट केलं पाहिजे होतं, की मी आत्ता जो निर्णय घेतला आहे, बिझनेस केला आहे, तो योग्य आहे? खरं तर बिझनेस निवडला मी, कॉलेज लाईफ नाही निवडली. हा निर्णय माझा खूप चांगला म्हणजे योग्यच आहे हे मला आता वाटतं. कारण ज्या मुलींसोबत मी होती त्या आत्ता जॉब शोधतायत आणि आत्ता आम्ही सेम एजचे आहोत आणि आत्ता मी लाखोंनी पैसे कमवते आणि त्या आत्ता जॉब शोधतायत. जॉबमध्ये काय 8 तासाची नोकरी करा, 10-20 हजार कमवा, बास. तिथेच फुल स्टॉप असतो त्यांचा. जास्तीत जास्त ती लोकं 50 लाख रुपये कमवू 50,000 लाख रुपये कमवू शकतात जर त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं असेल तर. पण बिझनेसचं असं नाही आहे. बिझनेसमध्ये पैसा येतच जातो, ग्रोथ होतच जातो तो. पण तुला कुठे मनात खंत वाटत नाही का की मी कॉलेज लाईफ जी असते, जी लोक एन्जॉय करतात, थोडी मजा मस्ती करतात, ती तू मिस केली, तुझं वाटत नाही तुला? थोडीफार खंत तर वाटतेच, की खूप म्हणजे मैत्रिणींचं स्टेटस वगैरे बघायची, ती लोकं फिरायला जायचे. पण खरं तर आपला जो आत्ताची जी माझी वेळ आहे, हे बघून मला असं वाटतं, की त्या टायमाला ते मी सॅक्रिफाईस केलं म्हणून मी आता इथे आहे. बरोबर. तू ह्या 4 वर्षात खूप चढ-उतार बघितले असतील. बिझनेस करायचं म्हणजे चढ-उतार येतातच. तुझा जेव्हा तू आत्ता मागे वळून बघतेस, की 4 वर्ष तू जो काही स्ट्रगल केलास किंवा जे काही तुझे अथक प्रयत्न होते, ते जेव्हा आत्ता मागे वळून बघतेस, तेव्हा तुला कसं वाटतं? खूप म्हणजे रडायलाही येतं, की एक काळ असा होता, की माझ्याकडे रेंट भरण्याचे पण पैसे नव्हते. आता माझ्या बिझनेसला 3 वर्ष झालेत, पण त्या 3 वर्षात मी 4 क्लास बदलले. सगळ्यात पहिला क्लास मी माझ्या ताईच्याच घरातून सुरू केला होता, तिच्या माळ्यावरून. तर तिकडे भाडं होतं 4,000 रुपये, पण माझ्याकडे एकही मुलगी नव्हती तेव्हा. मग सुरुवात जेव्हा मी केलेली, माझा क्लास ओपन केलेला. त्याच्यानंतर मग मी ऑर्डर्स घ्यायची, त्या ऑर्डर्समधून पैसे कमवायची आणि मग ते रेंट भरायची. पण हळूहळू करत एक मुलगी करत माझ्याकडे खूप मुली वाढल्या आणि 6 महिन्यातच मी माझ्याच एरियामध्ये बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाली आणि तिथे रेंट होतं 12,000 रुपये. तिथे रेंट होतं 12,000 रुपये, पण मुली होत्या तिथेही 7-8. पण मग तेव्हा माझी फीस खूप कमी होती. 1,000 रुपये मी महिन्याची फीस घ्यायची आणि 7-8 म्हटल्यावरती 7-8,000 महिन्याची फीस आली मला. मग वरचे मला पैसे काढायला खूप कष्ट लागायचे. कधी ऑर्डर्स असायच्या. सीझन असेल तर ऑर्डर्स खूप असायच्या, नाहीतर नसायच्या. मग त्या ऑर्डर्समधून पैसे काढणं, परत व्हिडिओज वगैरे बनवणं. तेव्हा मला व्हिडिओज वगैरे काढण्यासाठी सपोर्ट पण नव्हता. मग मी स्वतःचा स्टँड वगैरे लावायची, व्हिडिओज काढायची, पोस्ट करायची. त्याने मग माझे फॉलोअर्स वगैरे सुद्धा वाढले. मग ऑर्डरसुद्धा आल्या. मग त्याच्यातून मग माझी थोडीफार इन्कम व्हायची आणि ते मी रेंट भरायची. मग माझे तिकडे जे 2 क्लास होते तिथे खूप स्ट्रगलवालेच होते. म्हणजे तिथून मला प्रॉफिटच नव्हता. मी फक्त काम करायची 12-13 तास. सकाळी 9ला मी कामाला जायची, घरी 10ला यायची. 13 तास कंटिन्यू मी कामच करायची तिथे. मग तुझा हा जो लॉसचा काळ होता, जेव्हा तुला प्रॉफिट मिळायचं नाही, हो. त्यावेळी तू कसं मॅनेज केलंस? घरातून तर मला असं नव्हतं, की तू आता बिझनेस करते तर तू घरीही आम्हाला काहीतरी दे. असं आताही नाहीये. घरच्यांचं असं आहे, की तू कमवतेस, तू तुझ्याकडेच ठेव. मग म्हणून मला घरातून तो प्रेशर नव्हता, की मला घरी पैसे द्यायचेत किंवा काय. मग मला फक्त माझं बघायचं होतं. मग मी जे काही ऑर्डर्स वगैरे घ्यायची, मग त्याच्यातूनच मी ॲडजस्ट करायची. सुरुवातीला तू स्टिचिंग शिकलीस असं म्हणालीस. हो. तुला क्लासेस ओपन करावे असं कधी वाटलं? स्टिचिंग शिकतानाच माझ्यासोबत ज्या मॅम होत्या त्या पण लहानच होत्या, तर त्यांना बघून पण मला असं वाटलं.
त्याही खूप छान शिकवायच्या ज्यांनी मला शिकवलं, पण त्या तिकडे जॉब करायच्या. पण त्यांना सॅलरी कमी होती. त्याही मला त्यांचं दुःख शेअर करायच्या, की मला एवढं छान येऊन सुद्धा की मला एवढीच कमी सॅलरी आहे. हेच जर मी स्वतःचं ओपन केलं असतं, स्वतःची इन्कम स्वतःलाच मिळाली असती. तर माझं पण असं होतं, की मला कोणाला तरी शिकवायचंच आहे, मला बिझनेसच करायचा आहे. जेव्हा मी शिकत होती तेव्हाच माझ्या डोक्यात आलेलं, की मी जॉब नाही करणार आहे, मी बिझनेसच करणार आहे. ते मी ठाम ठरवलंच होतं आणि मग मी तसा निर्णयच घेतलाय, की नाही मला बिझनेसच करायचा. तू आता वयाच्या 18 वर्षी एवढा मोठा निर्णय घेतलास, तुझ्या फॅमिलीची कशी प्रतिक्रिया होती किंवा त्यांनी तुला त्यावेळेस सपोर्ट केलं की काय, कशी होती काय प्रतिक्रिया? फॅमिलीकडून सर्वात आधी तर नकारच होता. म्हणजे माझी आई बोललेली, की "आपण मिडल क्लास लोकं आहे. आपल्याला बॅकअप नाही आहे. तुझे पैसे म्हणजे माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत तुला द्यायला, की तुला मी पैसे देईन आणि तू बिझनेस उभा करशील." पण हे एक होतं, की मी कबड्डी खेळायची, तर माझ्याच कोचने एका शाळेत मला जॉबला लावलेलं. तर तिकडे मला सॅलरी होती चांगली, 7,000 सॅलरी होती. तर ती पूर्ण सॅलरी माझी सेव्ह व्हायची. आणि ती मी सेव्हिंग केली. एक 50,000-1,000 मी सेव्ह केले आणि त्याच पैशांमधून मी सुरुवात केली. मी घरातून एकही रुपया मागितला नाही. पण जेव्हा नेक्स्ट स्टेप मी जेव्हा घेतली, जेव्हा मी शिफ्ट झाली, तेव्हा घरच्यांना हा एक विश्वास निर्माण झाला, की नाही आपली मुलगी पुढे जाऊन काहीतरी करू शकते. तेव्हा माझ्या आईने खूप चांगला मला सपोर्ट केला. माझ्या आईच्या त्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकली नसती. कारण तेव्हा मला तिथे डिपॉझिट पे करायचं होतं. तेव्हा मला माझ्या मम्मीने सपोर्ट केला. ते जर नसतं केलं तर मग मी नसती पुढे गेली. पण हे एक आहे, घरचे आपल्याला सपोर्ट करतात. फक्त घरच्यांना आपण करून दाखवलं पाहिजे. विश्वास त्यांच्यामध्ये पण निर्माण केला पाहिजे, की तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा हे करू शकतो. स्वतःला सिद्ध केलं की ना सगळे. हो, बरोबर. बरं, तू आता एवढा मेहनत केली, जिथपर्यंत आलीस, तू अनेक चढ-उतार बघितलेस. या चढ-उताराच्या काळात तुला मेंटली सपोर्ट करणारे किंवा एक सपोर्ट असतो आपल्या कोणीतरी, हो. असं कोणी आहे का तुझ्या आयुष्यात? मेंटली सपोर्ट करायला मला माझी आई तर खूप, म्हणजे लहानपणापासून आई खूप सपोर्ट करते आणि माझा फिओन्सी. जर कधी काही अडचण आली, म्हणजे मला असं वाटलं की नाही आता बस झालं, मी नाही सांभाळू शकत कस्टमर, परत स्टुडंट्स नाही हाताळू शकत, तर मला तो सपोर्ट करतो की नाही तू 3 वर्षात एवढं अचीव्ह केलंय, एवढं अचीव्ह 3 वर्षात कोणीच नाही करत, तर आपल्याला अजून पुढे जायचंय. तर तो मला खूप छान प्रकारे हँडल करतो. तो खूप चांगल्या प्रकारे मला समजवतो की नाही हे तू केलंयस तर तू अजूनही करू शकशील. म्हणजे कोणतरी सपोर्टला सपोर्टला असणं गरजेचं तर आहेच. हो. श्रुती, आपल्या मराठी फॅमिलीमध्ये असं म्हणतात की जॉब करा, शिक्षण पूर्ण करा, जॉब करा आणि सेटल व्हा. पण तू वेगळा काहीतरी निर्णय घेतलास की मला उद्योग करायचा आहे, बिझनेस करायचा आहे. मग तुला जेव्हा बिझनेस करायची आयडिया आली तेव्हा भांडवल उभं करणं किंवा कॅपिटल कुठून तरी गोळा करणं किंवा जे काही पैसा सुरुवातीला द्यावा लागतो, ओतावा लागतो बिझनेसमध्ये, तो तू कसा मॅनेज केलास? सुरुवातीला मी हे शिकली तेव्हा माझ्या आईने मला एक मशीन घेऊन दिली आणि त्याच मशीनच्या जोरावरती मी आता या 12 मशीन उभ्या केल्यात. अरे वा. पण सुरुवात जेव्हा मी बिझनेस टाकला तेव्हा मला 1-2 मशीनची तर गरज होती. माझ्याकडे स्टुडंट नव्हते. म्हणजे मी सुरुवातच अशामुळे केली की माझी एक मैत्रीण होती स्कूलमधलीच. ती मला म्हणाली की ताई तू जे व्हिडिओज टाकतेस, फोटोज टाकतेस, ते मलाही शिकायचंय. तू क्लास चालू कर ना. मला तर एवढा लांब जायला पॉसिबल नाही होणार. तू सुरू कर, मी तुझ्याकडे शिकायला येते. मग त्याच्यामुळे मला थोडं झालं की मला जर समोरून विचारताय तर मग मी काम नको सुरू करू. म्हणून मग मी क्लासेस सुरू करायचे निर्णय घेतले आणि मी 1 जूनला ओपनिंग केलं आणि मी खूप, म्हणजे आदल्या दिवशी 31 मेला खूप तयारीत होते की उद्या माझे स्टुडंट येणार आहे. मी रात्री लवकर झोपली, सकाळी लवकर उठली, 9 वाजता ते येणार होते. खूप छान तयारीत, म्हणजे पूजा वगैरे करतात दुकानदार जसा सकाळी लवकर येऊन पूजा वगैरे करतो तसं सर्व केलं मी. आणि 9 वाजले, 9:30 वाजले, तिचा कॉल नाही, काहीच नाही. मी खूप घाबरली आणि मी इन्व्हेस्ट केले होते माझी स्वतःची जी सेव्हिंग होती, जॉब करून मी सेव्ह केलेले पैसे त्याच्यामधूनच इन्व्हेस्ट केलेले. आणि मी तेव्हा 2 मशीनच फक्त घेतलेल्या. तर त्या मुलीला मी कॉल केला की "अगं तू क्लासला येणार होतीस, आली नाही." ती बोलली, "अगं ताई माझे मम्मी-पप्पा मला नाही बोलतायत की नको जाऊस." आणि तिथे मी खूप डिमोटिवेट झाली की अरे आता मी करू काय? जिच्या भरवशावरती मी अख्खा सेटअप उभा केलाय, मी माझी पूर्ण सेव्हिंग मी त्याच्यामध्ये टाकली आहे, आता मी त्याचं करू काय? आणि माझ्या घरचे हाच प्रश्न विचारत होते सकाळ-सकाळी, "अगं तुझी स्टुडंट येणार होती, ती कुठे आहे?" मग तेव्हा जे मराठी मुलीच्या डोक्यात येतं की रिस्क नाही घेऊ शकत,
त्या टायमाला माझंही तेच झालं की मी रिस्क का घेतली. तेच जॉब हां. करून मी सेटल जॉब केला असता चांगल्या ठिकाणी, मीही म्हणजे 15,000 20,000 कमवले असते, मी खुश राहिली असते. त्या दिवशी माझ्या मनात हेच विचार आले. मी एकटी माझ्या क्लासमध्ये बसून रडली सुद्धा होती की मी चुकीचा निर्णय तर नाही ना घेतला. पण 1 तारीख गेली, 2 तारीख गेली, 6 तारखेला एक ॲडमिशन झालं माझ्या क्लासमध्ये आणि तिथून मग ती सुरुवात झाली. आणि जो मी भांडवल तयार केला तो मी सुरुवातीला जास्त नाही सामान घेतलं. मी 2 मशीन घेतल्या, एक कटिंग टेबल घेतला, बस एवढंच. मी जास्त त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्ट नाही केलं. मला फक्त गाला ज्याच्यामध्ये मी क्लास ओपन केला त्याच्यासाठी मी फक्त इन्व्हेस्ट केले. जास्त सामान नाही घेतलं खरं तर. श्रोते, तू तुझ्या बिझनेसची सुरुवात 18व्या वर्षापासून केलीस. या 18व्या वर्षात खरं तर काही लोक शिकतच असतात. शिक्षणामध्ये काय करायचं, कुठला फील्ड घ्यायचा हे याचा विचार करत असतात. आणि तू त्यावेळी 18व्या वर्षी बिझनेस करायचंच आहे आणि तो हा बिझनेस करायचा आहे हे तू ठरवलंस. मग ते कसं काय तुझ्या डोक्यात ते क्लिक झालं की मला हाच बिझनेस करायचा आहे? तसं बघायला गेलं तर घरच्यांच्या इच्छाही पूर्ण करायच्या होत्या. त्या नोकरीमधून पूर्ण होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप जास्तच कमवावे लागतील आणि ते जास्त कमवणं बिझनेसमधूनच होतं. म्हणून बिझनेस करायचा होता की आता माझ्या मम्मी पप्पांनी लहानपणापासून खूप कष्ट केलेत, खूप कमी पगारामध्ये घर चालवलंय, मला माझ्या ताईला खूप शिकवलंय. तर मग असं होतं की नाही, त्यांना त्यांची पुढची लाईफ आपल्याला खूप लक्झरी लाईफ द्यायची आहे. त्यांना त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांना फिरता आलं पाहिजे. आता एकेकाळी असं व्हायचं की आपल्याला सहलीला जायलाही पैसे नसायचे. घरच्यांना असं बिचाऱ्यांना त्यांना असं सांगावं लागायचं की नाही बाळा, मी नाही पाठवू शकत. पण मग त्यांना मम्मी पप्पांना घेऊन फिरायचं आहे मला आणि त्यांच्या इच्छा मेन म्हणजे पूर्ण करायच्या आहेत. आणि कसं आहे की मी आणि माझी ताई, माझ्या मम्मी पप्पांना आम्ही दोघीच मुली आहेत. तर पुढे जाऊन मुलगा नाही आहे ह्याचं त्यांना कधीच दुःख वाटलं नाही पाहिजे. आता मुलगी म्हणून मी पुढे जाऊन सासरी जाईन तर मग मला माझं सासर पण सांभाळायचं आहे, माहेर पण सांभाळायचं आहे. मी माहेर सांभाळताना माझ्या सासरच्यांनी असंही म्हटलं नाही पाहिजे की तू माहेर का सांभाळते. कारण मी तेवढी स्वतः कॅपेबल पण असली पाहिजे. मी जर असेन तर मला कोणी ते बोलणारही नाही. म्हणून मला बिझनेस तर करायचाच होता. तुला आता 4 वर्षात अनेक अनुभव आलेत. कुठे लॉसमध्ये गेलीस, कुठे प्रॉफिट झालं, कुठे काय अनेक कस्टमर भेटले वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या. तुला असं कुठे टर्निंग पॉईंट वाटला की जिथे तुझा बिझनेस ग्रो झालाय? टर्निंग पॉईंट म्हणजे माझ्या बिझनेसमधलं लोकेशन. मी राहते रॉयल पंक्सला, गोरेगाव ईस्टला. मी राहते चाळीमध्येच. तर मी सुरुवात चाळीतल्याच घरामधून केली होती. पण ते चाळीतल्या घरात खूप स्टुडंट येत नव्हते. एखाद दुसरे म्हणजे सुरुवातीला 4-5 असं नंतर येत गेले. मग मी माझा बिझनेस शिफ्ट केला बिल्डिंगमध्ये. तिथेही 6-7 स्टुडंट आले. मला इन्क्वायरी खूप होत्या की मॅम तुम्ही स्टेशनला क्लास घ्या, आम्ही तुमच्याकडे ॲडमिशन करतो. माझ्या इंस्टाग्राम पेजवरून खूप मला ग्रोथ पण मिळाला होता. तर त्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही स्टेशनला या, आम्ही तुमच्या क्लासमध्ये येऊ. आम्हाला एवढं लांब येणं नाही पॉसिबल. मग आम्ही ठरवलं की स्टेशनला शिफ्ट होण्याचं. तर 1-2 ऑफिस बघितले, गाला बघितला. तर आम्हाला एक लोकेशन असं मिळालं की ते थोडंसं खंडर टाईप होतं. पण आम्हाला एक स्टार्टअप पाहिजे होतं. आम्हाला ते बघायचं होतं. तिथे रेंट खूप कमी होतं. मग आम्ही तिथे शिफ्ट झालो. आणि तिथे शिफ्ट झालो. ती जागा खूप खराब होती, म्हणजे चांगली नव्हती जागा. पण त्याच जागेला असं बोलू नये, कारण त्याच जागेमुळे मला टर्निंग पॉईंट माझा मिळाला आहे. तिकडे माझ्या एका बॅचमध्ये 10 मुली होत्या आणि अशा दिवसभरातून माझ्या 5 बॅच होत्या. म्हणजे जवळ माझ्याकडे 50 मुली वीकली बॅचमध्ये होत्या आणि संडे टू संडे जी माझी बॅच होती त्याच्यामध्ये 15 मुली होत्या. म्हणजे टर्निंग पॉईंट माझा तिथे आला. जवळ माझ्याकडे 70 एक मुली होत्या तेव्हा. म्हणजे ज्या मुली रॉयल पंक्समध्ये फक्त 7-8 होत्या, त्या स्टेशनला शिफ्ट झाल्यानंतर 70 एक मुली झाल्या माझ्याकडे. हा माझा खूप चांगला टर्निंग पॉईंट होता. आणि तिकडनं आम्ही 3 महिन्यात या क्लासमध्ये शिफ्ट झालो. आणि खरंच तोच टर्निंग पॉईंट होता माझ्या बिझनेसचा. म्हणजे लोकेशन खरं तर तुझ्या बिझनेसच्या ग्रोथला उपयोगी पडलं. हो. आणि तू आता सोशल मीडिया बद्दल बोललीस, तर मला आता विचारायला आवडेल की तू सोशल मीडियाचा वापर करून घेऊन व्हिडिओ वगैरे करून कसा वापर करून घेतेस आणि कसा त्याचा फायदा तुझ्या बिझनेसला झालाय? लॉकडाऊनमध्ये टिकटॉक म्हणून ॲप होता, तो खूप फेमस होता. तर मी टाइमपास म्हणून टिकटॉकवरती रील्स वगैरे ते बनवायची. पण तेव्हा काय एवढं फोन चांगला नव्हता, नॉर्मल फोन होता घरच्यांनी दिलेला. तोही सेकंड हँड फोन होता. मग त्याच्यावरती असेच रील बनवायची. मग रील्स बनवायची एक मला सवय होती. पण मग
त्याचाच फायदा घेऊन मी एक बुटीकचं श्रुतीज बुटीकचं पेज ओपन केलं. डिझायनरचं पेज ओपन केलं. एक माझं क्लासचं पेज आहे, एक माझं बुटीकचं पेज आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओज टाकत गेली सतत. म्हणजे काही का असे ना, मी आज ड्रेस शिवते तर मी ड्रेसचा व्हिडिओ पोस्ट केला, साडी शिवते तर साडीचा व्हिडिओ पोस्ट केला. मग रोज सतत व्हिडिओ टाकल्याने मला खूप चांगली रीच झाली, फॉलोअर्स खूप छान वाढले आणि तिथूनच मला कस्टमर मिळाले, स्टुडंट्स मिळाले आणि माझा आज जो क्राऊड आहे तो पूर्ण इंस्टाग्रामवरूनच आहे. आणि सोशल मीडियाचा तुला फायदा झाला. मला फायदा झालेला आहे. तू आता 4 वर्ष हा बिझनेस करते आहेस. शून्यापासून खरं तर तू तुझ्या बिझनेसची सुरुवात केलीस, कोणी सपोर्टला नसताना. आणि आत्ता जेव्हा एका स्टेजवरती तू आपला बिझनेस आणून ठेवलायस, आत्ता जेव्हा तू मागे वळून बघतेस की त्यावेळी तू काहीच नसताना सुरुवात केली होती, इथपर्यंत पोहोचलीस, तर तुला कसं वाटतं ते बघताना किंवा स्वतःविषयी प्राऊड फील करताना कसं वाटतं तुला? खरंच खूप छान वाटतं की म्हणजे घरच्यांकडून एवढी अपेक्षा नव्हती की मी एवढा पुढे जाईन. म्हणजे एक घरातलं शेंडफळ असतं ना की मस्तीच करतं, तशी आहे मी घरातली. तर मलाही खूप प्राऊड फील होतं स्वतःवरती कधी कधी. बिझनेस करताना खरं तर पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला प्रॉफिट नाही झाला तरी तुम्हाला तेवढाच वेळ द्यायचा आहे बिझनेसला, तेवढंच काम करायचं आहे. मी माझ्या मुलींनाही तेच सांगते की तुम्ही आता काम करत राहा, प्रॅक्टिस करत राहा, तुम्हाला ह्याचं फळ नंतर मिळणारच आहे. कारण सुरुवातीला मी जेव्हा शिकत होती तेव्हा मी हे बघतच नव्हती की मला प्रॉफिट किती होतोय आणि मला पैसे किती मिळत आहेत. माझं काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. माझं काम लोकांपर्यंत पोहोचलं तर लोक माझ्याकडे येणारच आहेत आणि लोक आले म्हटल्यावर इन्कम सुद्धा होणारच आहे. हे माझ्या फक्त डोक्यात होतं. आणि मी मुलींना हेच सांगेन की बिझनेस तुम्ही करताय तर त्याच्यामध्ये पेशन्स महत्त्वाचेच आहेत. ज्यांना बिझनेस करायचा आहे खरं तर त्यांची मानसिकता करण्याची आहे बिझनेस, पण काही कारणांमुळे किंवा ते तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे त्यांच्याकडे किंवा ते घाबरत आहेत की आपण यशस्वी होऊ की नाही. तर अशा लोकांना तू आता एवढी स्टेबल झाली आहेस, तू आपला बिझनेस स्टेबल केला आहेस, एवढ्या यशापर्यंत पोहोचली आहेस, तर तू त्या लोकांना काय सांगशील, काय मोटिवेट करशील? खूप लोकांना असं वाटतं की बिझनेस करायचा आहे म्हटल्यावरती लाखोंनी पैसे लागतात, लाखो रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात. तर तसं नाही आहे. आपण सुरुवातच छोट्यापासून करायची. कारण जर छोट्यातून आपण डगमगलो तर परत छोट्यापासूनच आपण सुरुवात करू शकतो. जर तुम्ही एकदमच मोठं दुकान टाकलं, हेवी डिपॉझिट भरलंय, खूप जास्त भांडवल घेतलंय, तेही लोनवरती वगैरे, आणि तुमचा बिझनेसच चालला नाही तर मग लॉसच होणार आहे. सुरुवातच तुम्हाला छोट्यापासून करायची आहे. जर तुम्हाला वडापावची गाडी टाकायची, वडापावचं मोठं हॉटेल टाकायचंय तर वडापावच्या गाडीपासून सुरुवात करा. मग ते एकेकाळी जाऊन तुमचं मोठं हॉटेल बनेल. मीही तसंच केलंय. सुरुवातीला मी छोट्या क्लासपासूनच सुरुवात केलं आणि मग माझा जाऊन हा मोठा क्लास झालाय. आणि मेन म्हणजे बिझनेस करताना पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. तर मी त्यांना हेच सांगेन की तुम्ही पेशन्स ठेवा, तुम्हाला नंतर त्याचं फळ मिळणारच आहे. आजचं जग हे खूप डिजिटल झालंय. म्हणजे आपलं इंस्टाग्राम झालं, व्हॉट्सअप झालं, यूट्यूब सुद्धा आहे. या सगळ्यांवरती आपण प्रमोशन करू शकतो. म्हणजे जे काही आपण काम करतोय त्याचे छोटे छोटे व्हिडिओज काढायचे आहेत, फोटोज काढायचे आहेत आणि ते फक्त आपल्याला शेअर करायचे आहे. ते एका टायमानंतर व्हायरल होणार आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे, लोक तुमच्यापर्यंत ते येणारच आहेत. आता माझ्याकडे कस्टमर खूप लांबून लांबून येतात, पण ते का येतात, त्यांना कसं माहिती की माझं इथे शॉप आहे? कारण मी इंस्टाग्रामवरती माझे फोटोज टाकते, व्हिडिओज टाकते डेलीचे. मग त्यामुळे त्यांना समजतंय की हिचं हे काम आहे, ही हे काम करते, आपल्याला जे पाहिजे ते हिच्याकडे मिळणार आहे आपल्याला जाऊन. मग ते लोक आपल्याकडे येत आहेत. मग मी त्यांना हेच सांगेन की डायरेक्ट तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा छोट्यापासून सुरुवात करा आणि हळूहळू ग्रोथ करा. डायरेक्ट उडी मारण्यापेक्षा हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण वरती गेलं तर ते आपण खूप काळापर्यंत टिकून राहू तिकडे. बरोबर. म्हणजे मराठी तरुणी ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांनी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलंच पाहिजे. किंवा जरी जॉब करत आहे छोटासा कुठेतरी सुरुवात करून आपल्याला जे काही येतं स्किल आहे ते लोकांपर्यंत पोहोचवून सोशल मीडियाचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचवून आपण इथपर्यंत पोहोचू शकतो, असं तुला थोडक्यात सांगायचं आहे. आता ज्यांना वाटतं करून की मी जॉब सोडू नाही शकत कारण मला घरी मदत करावीच लागते, त्यांच्यासाठी तर हे बेस्टच आहे. म्हणजे ते जॉब करता करता त्यांचा जो छोटा जे काही बिझनेस असेल ते सुरुवात करतील तेव्हा त्याची सुरुवात त्यांनी लहानापासूनच करावी. त्यांनी तर मोठ्या ह्याच्यावरती उडी मारूच नाही. मग ते छोट्यापासूनच सुरुवात करत करत जेव्हा त्यांना समजतंय की आता माझा बिझनेस मला खूप चांगल्या प्रकारे सांभाळतोय, तेव्हा त्यांनी जॉब स्विच केला तर चालणार आहे. पण अगदीच त्यांनी जॉब सोडले आणि आता बिझनेसच घेऊन बसले तर मग ते त्यांच्यासाठीही खूप कठीण होईल. त्यांनाही सवय झालेली असते की आपल्याला महिन्याचे एवढे पैसे क्रेडिट होणारच आहे.
मग त्यांना ही सवय नसते. आता माझं कसं झालं, मी सुरुवातीपासूनच बिझनेसमध्येच आहे, तर मग मला सुरुवातीला पैशांचं काही घेणं देणंच नव्हतं. मला फक्त होतं की माझं काम लोकांपर्यंत पोहोचवायचंय. ती एक गोष्ट आहे, जे लोक जॉब करतायत त्या हो. लोकांना एक सवय झालेली असते की महिन्याच्या शेवटी एवढा बॅलन्स येतो माझ्या अकाउंटला, मग तो सोडून मी कशी काय रिस्क घेऊ, मग कसं हो. काय मी लॉसमध्ये जाऊ, बिझनेस कसा काय नव्याने सुरुवात करू, ती एक मनात शंका असते. त्या लोकांना तू काय सांगशील? तेच की म्हणजे तुम्ही रिस्क घ्या, तुम्ही जॉब करा, जॉब सोडू नका. पण जॉब करत करत तुम्ही तुमचं जे काही बिझनेस करायचं आहे, म्हणजे जसं आता मुलींकडे खूप ऑप्शन आहेत. नेल आर्ट झालं, परत मेहंदी कोर्सेस करतात मुली, स्टिचिंग करतात, परत मेकअप फील्ड आहे. या गोष्टी पण आहेत. मुलांच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत. मग त्या छोट्या छोट्या गोष्टी करत करत त्यांनी बिझनेस त्यांचा करत करत जॉबही केला तरी काही हरकत नाहीये. एका टायमानंतर त्यांनी स्विच केला जॉब तरी चालणार आहे. मग त्यांनी ते कंटिन्यू करत राहावं. पण जर तुम्ही आज एक पोस्ट टाकताय, आठवड्याभराने दुसरी पोस्ट टाकताय किंवा महिन्याभराने दुसरी पोस्ट टाकताय, तर तुम्हाला ग्रोथ नाही मिळणार आहे. ती इंस्टाग्रामवरती तुम्ही फेमस नाही होणार आहे. काही का असे ना, तुम्ही रोज तुमची एक तरी व्हिडिओ केलीच पाहिजे. माझंही असंच होतं. मी एक ना एक तरी व्हिडिओ रोज टाकते आणि त्याच्यामुळे भले माझे ती रील खूप व्हायरल नाही होत, 1 मिलियन 2 मिलियन वरती नाही जात, पण जे काही 100-200 लोकांपर्यंत जाते त्यांना त्यांच्याकडे गेली हे सुद्धा माझ्यासाठी खूप आहे. कारण त्यांच्यामधल्या 10 लोकांना तरी माझं काम आवडलं असेल, 10 लोक तरी माझ्याकडे येणार आहेत आणि तीच 10 लोक पुढे जाऊन 100 लोक होतील, 1000 लोक होतील. म्हणून कंटिन्यू आपण सोशल मीडियावरती पण अपडेट राहिलं पाहिजे. मराठी प्रेक्षकांना तू एक माणूस म्हणून किंवा एक बिझनेस पर्सन किंवा एक व्यक्ती म्हणून मराठी लोकांना तुला काय संदेश द्यायला आवडेल? मराठी लोकांना आजकाल खूप डिवचलं जातं की तुम्ही काय बिझनेस करणार, तुम्ही बिझनेस करू शकत नाही. इव्हन आपल्या घरातूनही तेच बोलतात की बिझनेस करायला कुठे चाललास, नोकरी कर आणि कमवून आण. पण हे आपल्याच तरुण लोकांना बदलायचं आहे. म्हणजे आता जे कोणी बिझनेस करणारे आहेत त्यांच्यापर्यंत तुमच्यासारखे प्लॅटफॉर्म तुम्ही अवेलेबल करून देताय. शून्यातून यशाकडे हा जो तुमचा कन्सेप्ट आहे आणि तुम्ही आमच्यासारख्या तरुणींना शोधून काढताय आणि त्यांच्याबद्दल तुम्ही लोकांना सांगताय, त्याच्यामधून सगळ्यांना कळणारच आहे की मराठी माणूस हा मागे पडलेला नाहीये, तर मराठी माणूस हा बिझनेस करतोय आणि हे आपल्या सगळ्यांना करायचंही आहे. मी त्यांना हेच सांगेन की तुम्ही सुरू करा, वाट बघू नका. मराठी माणसाने बिझनेस केलाच पाहिजे आणि हे करून दाखवायचं. मग फॅमिलीचा आपोआप आपल्याला सपोर्ट मिळतो. असं फॅमिली आपले दुश्मन नाहीये की आपले कोणी वैरी नाहीयेत की ते आपल्याला पुढे जाऊन सपोर्ट करणारच नाही. पण मराठी लोकांमध्ये एक मेंटॅलिटी आहे ना, जसे इतर लोकांमध्ये आपण बघितली, ते बोलतात की जा कर तू बिझनेस, बिंदास कर, नाही शिक्षण घेतलं तरी चालेल. हे त्यांच्या कुटुंबाची जी पद्धत आहे आणि मराठी लोकांमध्ये जे आहे ना, की तू जॉबच केला पाहिजे, तर ते थोडं थोडं तुला त्याचा त्रास जाणवला का जेव्हा तू सुरुवात केली होतीस तेव्हा? माझ्या घरच्यांना जेव्हा मी सांगितलं की ही रिस्क मी घेते, माझ्या पायावर उभी राहून घेते, मी तुमचा एकही रुपया घेणार नाहीये सुरुवातीला, मग घरच्यांनी सांगितलं ठीक आहे, तू रिस्क घेते, तू सुरू कर. आणि तेव्हा मी त्यांना करून दाखवलं आणि त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांना माझ्याबद्दल विश्वास निर्माण झाला. आणि मी हेच सांगेन मराठी मुलांना मुलींना की तुम्ही सुरू करा. घरचे नाही बोलतायत, तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट करायला जाऊ नका, छोट्या इन्व्हेस्टमेंटमधून सुरू करा. तुम्ही नक्कीच पुढेपर्यंत जाल, टोकापर्यंत जाल, पण तुम्ही सुरू तरी करा. आणि हे मराठी लोकांना डिवचणं असतं की मराठी माणूस करू शकत नाही, मराठी माणूस फक्त 5 ते 6ची नोकरीच करू, 7 ते 9ची दुसऱ्याकडे चाकरीच करा तुम्ही. चाकरीच करा. हे मराठी माणूसच बदलणार आहे आणि आत्ता आपली जी तरुण पिढी आहे आणि तीच बदलणार आहे. श्रोते, तुझे खूप खूप धन्यवाद. तू तुझा आज मोलाचा वेळ देऊन आम्हा सगळ्यांसोबत किंवा आमच्या शून्यातून यशाकडे या टीमसोबत तू तुझे मोलाचे अनुभव शेअर केलेस. तर तू आज जो काही वेळ आमच्यासोबत स्पेंड केलास किंवा तुझे अनुभव शेअर केलेस, तुझा आमच्यासोबतचा शून्यातून यशापर्यंत या टीमसोबतचा अनुभव कसा होता? खरंच खूप छान होता. माझी ही सुद्धा पहिलीच वेळ आहे की असं पॉडकास्टमध्ये जाऊन माझा अनुभव शेअर करण्याची. आणि तुम्हालाही तुमचंही खरंच खूप धन्यवाद, कारण तुम्ही असा प्लॅटफॉर्म अवेलेबल केला. म्हणजे आमच्यासारख्या तरुणींनी ज्यांनी बिझनेस सुरू केला आहे, जे करतात आहेत, आम्ही तुमच्या माध्यमाने लोकांपर्यंत सुद्धा पोचणार आहे. आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा की तुम्ही सुद्धा पुढे शून्यापासून यशापर्यंत असेच जाल. खूप खूप धन्यवाद. आमचं शून्यापासून यशापर्यंत या कार्यक्रमाचा खरं तर उद्देश हाच आहे की मराठी तरुणांनी, जे लोक जॉब करतात किंवा ज्यांना स्टार्टअप करायची इच्छा आहे, त्या लोकांनी वळावं तुमच्याकडून.
तुझ्याकडून किंवा इतर लोकांकडून ज्या लोकांनी खरंच शून्यापासून सुरुवात केली आणि ज्यांनी आपला बिझनेस एम्पायर उभं केलं आहे, त्या लोकांपासून थोडंसं का होणार इन्स्पिरेशन घेऊन सुरुवात करावी, स्टार्टअप स्वतःचा सुरू करावा, हीच आमचा उद्देश आहे. आणि त्याबद्दल तू तुझे मुलाचे अनुभव शेअर केल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला आशा आहे की तुझ्याकडून काही लोक तरी इन्स्पिरेशन घेऊन आपलं स्वतःचं स्वप्न पूर्ण करतील. त्याबद्दल श्रुती तुझे खूप धन्यवाद. आम्ही शून्यापासून सुरुवात करतोय, यशापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यासाठी तुमची साथ आम्हाला लाभेलच याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि बिंदास्त राहा. आणि बघत राहा शून्यातून यशाकडे. फक्त रिस्क घेणारेच वळतात.